सो नाव ओव्हर कॅपिटलायझेशन म्हणजेच अधि भांडवलीकरण. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन? नेमकं ही संकल्पना काय आहे ते आपण समजून घेऊया. ओव्हर कॅपिटलायझेशन इज नॉट सायनोनामस विथ एक्सेस कॅपिटल. तर ही एक एक्सेस कॅपिटलला समानार्थी संकल्पना आहे असं नाही. म्हणजे ओव्हर कॅपिटलायझेशन इज नॉट सायनोनामस विथ एक्सेस कॅपिटल. म्हणजे ओव्हर कॅपिटलायझेशन म्हटलं, आधी भांडवलीकरण म्हटलं की आपल्या डोक्यात एक विचार येतो काय, की अधिक म्हणजे जास्त भांडवल, एक्सेस कॅपिटल, जास्तीचं भांडवल, अशा पद्धतीचा एक प्रथमदर्शनी आपल्या मनामध्ये काय येतो, विचार येतो. परंतु त्या अर्थानं ही ओव्हर कॅपिटलायझेशनची म्हणजे आधी भांडवलीकरणाची संकल्पना नाही. एक्सेस ऑफ कॅपिटल मे बी वन ऑफ द रिझन ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन. म्हणजे हे जे एक्सेस कॅपिटल आहे हे फक्त म्हणजे जास्तीचं जे भांडवल आहे व्यवसाय संस्थेमधलं, ही ओव्हर कॅपिटलायझेशनचं एक काय असतं, फक्त कारण आहे. अ कंपनी इज ओव्हर कॅपिटलाइज्ड ओनली बिकॉज ऑफ इट्स कॅपिटल अँड फंड्स नॉट बिंग इफेक्टिवली अँड प्रॉफिटेबली डिप्लॉयड with the result that there is fall in the earning capacity of the company and in the rate of dividend to be paid to its shareholder, as well as a fall in the market value of its shares. So याचं एक जे लक्षण आहे ओव्हर कॅपिटलायझेशनचं, नेमकं लक्षण काय आहे की जनरली अ कंपनी इज ओव्हर कॅपिटलाइज्ड. म्हणजे एखादी कंपनी ओव्हर कॅपिटलाइज्ड आहे, याचं नेमकं कारण काय असतं, किंवा त्या कंपनीला ओव्हर कॅपिटलाइज्ड आहे, आधी भांडवलीकरण झालेलं आहे, असं कधी म्हटलं जातं? जनरली कॅपिटल अँड फंड्स म्हणजे जो भांडवल आणि निधी आहे, नॉट बिंग इफेक्टिवली अँड प्रॉफिटेबली डिप्लॉयड विथ द रिझल्ट. म्हणजे व्यवसाय संस्थेचं भांडवल आणि निधी हा प्रभावीपणे नफा मिळेल अशा पद्धतीनं व्यवसाय संस्थेमध्ये इथं वापरला जात नाही. डिप्लॉयड म्हणजे काय, त्याचा विनियोग, वापर प्रॉफिटेबली किंवा इफेक्टिवली इथं होत नाही. कशाच्या अनुषंगानं? द रिझल्ट दॅट देअर इन फॉल इन द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द कंपनी. याचा परिणाम काय होतो? जी अर्निंग कॅपॅसिटी आहे, जी उत्पन्न क्षमता आहे कंपनीची, ती उत्पन्न क्षमता मग काय होत असते, इथं कमी होत असते. ॲज वेल ॲज अँड द रेट ऑफ रिटर्न टू बी पेड टू इट्स शेअर होल्डर ॲज वेल ॲज फॉल इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आणि याचा परिणाम काय होत असतो? जो रेट ऑफ डिव्हिडंड आहे, जो पेड केला जातो शेअर होल्डरला, तो कमी होतो. आणि जी मार्केट व्हॅल्यू आहे शेअरची, ती पण काय होत असते, तर कमी होत असते. पहा आता पुन्हा एकदा हे समजून घ्या, ओव्हर कॅपिटलाइज्ड नेमकं काय असते परिस्थिती, की जो निधी आहे, जे भांडवल आहे व्यवसाय संस्थेमधलं, ते प्रॉफिटेबली इफेक्टिवली व्यवसाय संस्थेमध्ये डिप्लॉय होत नाही, म्हणजे त्याचा वापर होत नाही. परिणामस्वरूप विथ द रिझल्ट, परिणामस्वरूप काय होतं, देअर इज फॉल इन द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द कंपनी. आणि परिणामस्वरूप काय होतं, जी अर्निंग कॅपॅसिटी आहे उत्तरोत्तर इन फ्युचर स्टेप बाय स्टेप अर्निंग कॅपॅसिटी जी आहे कंपनीची, ती काय होते, फॉल इन द अर्निंग कॅपॅसिटी, म्हणजे ती घटते, कमी होत जाते. त्याचा परिणाम काय होतो, जो रेट ऑफ डिव्हिडंड आहे, जो इक्विटी शेअरहोल्डरला डिक्लेअर केला जातो, तो कमी होतो. त्याचबरोबर मार्केट व्हॅल्यू जी आहे शेअरची, तीसुद्धा काय होत जात असते, कमी होत जात असते. ही जी सिच्युएशन आहे त्याला काय म्हटलं जातं, ओव्हर कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे अशा परिस्थितीला काय म्हटलं जातं, अधि भांडवलीकरण, किंवा ती व्यवसाय संस्था अधि भांडवलीकरण झालेली व्यवसाय संस्था आहे असं म्हटलं जात असतं. अ कंपनी इज सेट टू बी ओव्हर कॅपिटलाइज्ड व्हेन इट्स अर्निंग आर नॉट सफिशियंट टू इल्ड फेअर रिटर्न ऑन द अमाऊंट ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स. सो कंपनी ओव्हर कॅपिटलाइज झालेली आहे. अजून कोणते सिम्पटम किंवा लक्षणं दिसून येत असतात? अर्निंग आर नॉट सफिशियंट, म्हणजे जे उत्पन्न आहे ते पुरेसं नसतं. म्हणजे काय असतं नेमकं, टू इल्ड अ फेअर रिटर्न ऑन द अमाऊंट ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स. म्हणजे जे उत्पन्न व्यवसाय संस्थेला मिळालेलं असतं ते पुरेसं नसतं. पण त्या अनुषंगानं टू इल्ड फेअर रिटर्न ऑन द अमाऊंट ऑफ शेअर्स, म्हणजे जे तुम्ही भांडवल जमा केलं आहे डिबेंचरच्या माध्यमातून, शेअरच्या माध्यमातून, त्यांचा एक जो फेअर रिटर्न असतो, मार्केटमधला एक रिटर्न ठरलेला असतो, तेवढं जर रिटर्न त्यातून देता येत नसेल तुमच्या अर्निंगमधून, म्हणजे तेवढं जर तुमचं अर्निंग नसेल, तर ती कंपनी ओव्हर कॅपिटलाइज्ड आहे असं म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स, वेन अ कंपनी
is not in a position to pay dividends and interest on its shares and debentures at fair rates, it is said to be overcapitalized. सिंपल काय आहे, जर भागधारकांना शेअरहोल्डर्सना जर पुरेसा डिव्हिडंड फेअर रेट्स पुरेसा डिव्हिडंड जर व्यवसाय संस्था देऊ शकत नसेल किंवा पुरेसं जे व्याज आहे डिबेंचर होल्डर्सना किंवा डिबेंचर्सवर ती व्यवसाय संस्था देण्याची क्षमता राखत नसेल, तर अशा वेळेला जी सिच्युएशन असते त्या कंपनीची ती काय असते, ओव्हर कॅपिटलाइज्ड म्हणजे अधिभांडवलीकरण त्या व्यवसाय संस्थेचं झालेलं असतं असं म्हटलं जातं. इट मीन्स दॅट ॲन ओव्हर कॅपिटलाइज्ड कंपनी इज अनेबल टू पे फेअर रिटर्न ऑन इट्स इन्व्हेस्टमेंट. सो सिंपल काय आहे, जी संपूर्ण व्यवसाय संस्थेची गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीवर जो फेअर रेट ऑफ रिटर्न आहे, आता फेअर 2-3 वेळा शब्द आलेला आहे, त्याला उचित योग्य परतावा असं म्हटलं जातं. एक मार्केटमधला हा परतावा ठरलेला असतो. ज्यावेळेस इथं आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस एक आपली अपेक्षा असते किमान 8%, 10%, 12% आपल्याला तो परतावा मिळाला पाहिजे. जर तो परतावा ही कंपनी मिळवू शकत नसेल तर अशा वेळेला ती कंपनी ओव्हर कॅपिटलाइज्ड झालेली आहे असं म्हटलं जातं. An overcapitalized company is like a bulky person who is not able to carry his weight properly. Such a person is prone to many diseases and is definitely not likely to be requisite active life. Unless the condition of overcapitalization is rectified, the company may suffer from many difficulties. एक रिअल लाईफ एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे. त्यासाठी काय आहे, ओव्हर कॅपिटलाइज कंपनीचं कंपॅरिझन आपण करताना लायकली टू बल्की पर्सन म्हणजे एखादा जो जाडजूड मनुष्य असतो, मोठा माणूस असतो की त्याचं वजन जास्त असतं, वेट जास्त असतं, परंतु त्याची ती क्षमता नसते ते वेट कॅरी करण्याची. म्हणजे एवढं वजन घेऊन जगणं त्या व्यक्तीच्या दृष्टीनं घातक असतं. का? सच अ पर्सन इज प्रोन टू मेनी डिसीजेस. म्हणजे थोडक्यात काय, त्या जास्तीच्या वेटमुळं ॲटोमॅटिक त्या व्यक्तीला वेगवेगळ्या रोगांची काय होत जाते, बाधा होत जाते. अँड इज डेफिनेटली नॉट लाईकली टू बी रिक्विजिट ॲक्टिव्ह लाईफ. आणि जे एक ॲक्टिव्ह लाईफ आहे ती व्यक्ती जगू शकत नाही. अशी व्यक्तीची जी सिच्युएशन असते, अशाच पद्धतीनं जास्तीचं भांडवल घेऊन जर व्यवसाय संस्था स्वतःला कॅरिंग करत असेल त्याच्या ॲक्टिव्हिटी, परिणाम काय होतो, अनलेस द कंडिशन ओव्हर कॅपिटलाइज इज रेक्टिफाईड. म्हणजे थोडक्यात काय, त्या व्यक्तीचं वजन जसं तुम्हाला कमी करावं लागतं, चरबी वगैरे जशी काढावी लागत असते, तसंच या सिच्युएशनला ओव्हर कॅपिटलायझेशनला जोपर्यंत तुम्ही रेक्टिफाय करत नाही, दुरुस्त करत नाही, द कंपनी मे सफर फ्रॉम मेनी डिफिकल्टीज. मग कंपनीला ॲटोमॅटिक वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या समस्यांना सामोरं जावं लागतं. सिंपल आहे. ओव्हर कॅपिटलायझेशनची संकल्पना कोणत्या अर्थाने इथं घ्यायची आहे, जो फेअर रेट ऑफ रिटर्न आहे, जो डिबेंचर होल्डर आहे त्याची अपेक्षा असते, जो शेअर होल्डर आहे एक त्याची अपेक्षा असते, जी कंपनीनं गुंतवणूक केली आहे त्या गुंतवणुकीवर कंपनीची एक अपेक्षा असते रिटर्नची. तो रिटर्न जर व्यवसाय संस्था इथं देऊ शकत नसेल, प्राप्त करू शकत नसेल, एवढं जर त्या व्यवसाय संस्थेचं उत्पन्न कमी असेल, तर अशा वेळेला ॲटोमॅटिकली जी सिच्युएशन असते फायनान्समध्ये त्याला काय म्हटलं जातं, ओव्हर कॅपिटलाइज्ड कंपनी किंवा ओव्हर कॅपिटलायझेशन असं म्हटलं जात असतं. डेफिनिशन्स ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन. तर आपण काही व्याख्या पाहूया आधी भांडवलीकरणाच्या. सो फर्स्ट डेफिनेशन इज अकॉर्डिंग टू हॉगलँड यांनी काय डेफिनेशन केली आहे पहा. वेन एवर द ॲग्रिगेट ऑफ द पार व्हॅल्यूज ऑफ स्टॉक्स ऑर बॉन्ड्स आउटस्टँडिंग एक्सिडेड द ट्रू व्हॅल्यू ऑफ द फिक्स्ड असेट्स, द कॉर्पोरेशन इज सेड टू बी ओव्हर कॅपिटलाइज्ड. सिंपल आहे. जी ॲग्रिगेट व्हॅल्यू आहे, पार व्हॅल्यू स्टॉकची आणि बॉन्ड आउटस्टँडिंगची. स्टॉक म्हणजे काय, आपण कॅपिटलायझेशनमध्ये याचा अर्थ बघितलेला आहे. जी पेडअप व्हॅल्यू ऑफ शेअर्स आहे, फुल्ली पेडअप जे शेअर्स आहेत त्याला आपण स्टॉक म्हणतो. तर या स्टॉकची आणि जे बॉन्ड्स आहेत म्हणजे डिबेंचर्स आहेत त्याची जी पार व्हॅल्यू आहे, त्याची जी टोटल आहे, ही जर जास्त असेल, एक्सिडेड दी ट्रू व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट, म्हणजे त्या फिक्स्ड असेटची जी ट्रू व्हॅल्यू आहे, खरी व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यूपेक्षा जर या स्टॉकची आणि बॉन्ड्स आउटस्टँडिंगची जर व्हॅल्यू जास्त असेल तर द कॉर्पोरेशन इज सेड टू बी ओव्हर कॅपिटलाइज्ड. मग त्या कंपनीला काय म्हटलं जातं, ओव्हर कॅपिटलाइज्ड कंपनी असं म्हटलं जातं. दुसरी एक व्याख्या आहे. अकॉर्डिंग टू गेरस्टेनबर्ग, अ कॉर्पोरेशन इज ओव्हर कॅपिटलाइज्ड वेन इट्स अर्निंग आर नॉट लार्ज इनफ टू यील्ड अ फेअर रिटर्न
on the amount of stocks and bonds that have been issued or when the amount of securities outstanding exceeds the current value of asset. वरचा मुद्दा यामध्ये आहेच, परंतु अजून एक लक्षण या गॅरस्टेनबर्गनी सांगितलं आहे. काय म्हटले पहा, अ कॉर्पोरेशन इज ओव्हर कॅपिटलाइज्ड. म्हणजे एखाद्या कंपनीला ओव्हर कॅपिटलाइज्ड कधी म्हटलं जाईल, व्हेन इट्स अर्निंग म्हणजे त्या कंपनीचं जे उत्पन्न आहे आर नॉट लार्ज इनफ टू इल्ड अ फेअर रिटर्न ऑन दी अमाऊंट ऑफ स्टॉक्स अँड बॉन्ड्स दॅट हॅव बीन इश्यूड. म्हणजे त्या व्यवसाय संस्थेचं जे उत्पन्न आहे एवढं पुरेसं नाही की ज्यामधून जो फेअर रिटर्न आहे ऑन दी अमाऊंट ऑफ स्टॉक आणि बॉन्ड, म्हणजे स्टॉकवर आणि बॉन्डवर जो तुम्ही फेअर रिटर्न देणं अपेक्षित आहे तो देणं इतपत पुरेसं जर उत्पन्न नसेल तर ती कंपनी ओव्हर कॅपिटलाइज्ड झालेली आहे असं म्हणता येईल. ऑर वेन द अमाऊंट ऑफ सिक्युरिटीज म्हणजे ज्या सिक्युरिटीज आउटस्टँडिंग आहेत, सिक्युरिटीमध्ये ते कोणता विचार करायचा आहे, शेअर्स आणि बॉन्ड याचा विचार करायचा आहे. आउटस्टँडिंग एक्सीड जर जास्त असतील, त्याचं मूल्य जर जास्त असेल कशापेक्षा, दी करंट व्हॅल्यू ऑफ असेट. ज्या करंट व्हॅल्यू आहेत, असेटची जी करंट व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जर सिक्युरिटीचं मूल्य जर जास्त असेल तर ती कंपनी ओव्हर कॅपिटलाइज्ड आहे असं गॅरस्टेनबर्ग यांनी सांगितले. 2 मुद्दे सांगितलेत. एक म्हणजे फेअर रिटर्न जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटवर देऊ शकत नसाल म्हणजे ती कंपनी देऊ शकत नसेल, आणि जे सिक्युरिटीचं मूल्य आहे बॉन्ड आणि शेअरचं जर करंट व्हॅल्यूपेक्षा असेटच्या करंट व्हॅल्यूपेक्षा जर जास्त असेल तर ती कंपनी ओव्हर कॅपिटलाइज्ड असते. अजून एक व्याख्या आपण बघूया. अकॉर्डिंग टू बोनेविले, देवी अँड केली या तिघांनी मिळून एक व्याख्या केली आहे. सोपी व्याख्या आहे. ओव्हर कॅपिटलायझेशन मीन्स व्हेन बिझनेस इज अनेबल टू अर्न अ फेअर रेट ऑन इट्स आउटस्टँडिंग सिक्युरिटी. म्हणजे सिम्पल स्टेटमेंट आहे. व्हेन बिझनेस इज अनेबल म्हणजे व्यवसाय संस्था जर अपात्र ठरत असेल, अनएबल व्यवसाय संस्था जर अपात्र ठरत असेल, कशाला अपात्र, टू अर्न अ फेअर रेट ऑन इट्स आउटस्टँडिंग सिक्युरिटी. म्हणजे ज्या सिक्युरिटी आउटस्टँडिंग आहेत, सिक्युरिटी म्हणजे काय, बॉन्ड आणि शेअर्स, डिबेंचर्स, याच्यावरचा जो रिटर्न आहे तो पुरेसा देण्या इतपत जर व्यवसाय संस्था उत्पन्न मिळवू शकत नसेल, अनेबल टू अर्न जर उत्पन्न मिळवू शकत नसेल तर ती व्यवसाय संस्था ओव्हर कॅपिटलाइज्ड आहे असं म्हटलं जातं. अशा या 3 व्याख्या आहेत. सहज लक्षात येतं या 3 व्याख्यामधून की व्यवसाय संस्था आपल्या भांडवलावर जर पुरेसा रिटर्न देऊ शकत नसेल किंवा व्यवसाय संस्थेचं जे भांडवल आहे, जे सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स आणि बॉन्डच्याद्वारे तुम्ही उभा केलेला आहे, म्हणजे व्यवसाय संस्थेने उभा केलेला आहे, त्याची जर व्हॅल्यू ते जर जास्त असेल कशापेक्षा, व्यवसाय संस्थेच्या ज्या असेट्स आहेत त्याचं जे मार्केट व्हॅल्यू आहे, त्याची जी बाजारामधली किंमत आहे त्याच्यापेक्षा जर या सिक्युरिटीचं मूल्य जास्त असेल तर अशी जी सिच्युएशन असते त्या व्यवसाय संस्थेची त्याला काय म्हटलं जात असतं, ओव्हर कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. परिणामस्वरूप काय होणार आहे, ॲटोमॅटिक भांडवल हे आयडल असणार आहे, म्हणजे पडून राहील, त्यातून उत्पन्न मिळणार नाही आणि परिणामस्वरूप जो रिटर्न आहे तो योग्य असणार नाही, म्हणजे फेअर रेट ऑफ रिटर्न ती व्यवसाय संस्था देऊ शकणार नाही. ही जी सिच्युएशन आहे त्याला काय म्हटलं जातं, ओव्हर कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. सो कॉजेस ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन. मग ही अधिभांडवलीकरणाची परिस्थिती का निर्माण होते, म्हणजे अधिभांडवलीकरणाची कारणे आपण यामध्ये आता समजून घेऊया. ओव्हर कॅपिटलायझेशन अराइज ड्यू टू द फॉलोइंग इम्पॉर्टंट कॉजेस. तर ही परिस्थिती का निर्माण होते, अराइज ड्यू टू फॉलोइंग इम्पॉर्टंट कॉजेस. काही त्याची कारणं आहेत. पहिलं कारण काय आहे, ओव्हर इश्यू ऑफ कॅपिटल बाय दी कंपनी. जर कंपनीनं भांडवल जर जास्त इश्यू केलेलं असेल, म्हणजे शेअर डिबेंचर थ्रू कॅपिटल जास्त रेज केलेलं असेल तर हे एक कारण असेल, ओव्हर इश्यू ऑफ कॅपिटल. सेकंड, बॉरिंग लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल ॲट हायर रेट ऑफ इंटरेस्ट. जर जास्त कर्जाऊ भांडवल, लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल, जर कर्जाऊ निधी जास्त स्वरूपात जर कंपनीने उभा केलेला असेल, तो निधी जर हायर रेट ऑफ इंटरेस्टनं जास्त व्याजदरानं जर तो उभा केलेला असेल तर काय असते, ओव्हर कॅपिटलायझेशन होऊ शकतं. कारण आपण ओव्हर कॅपिटलायझेशनचं लक्षण बघितलं आहे, अर्निंग कमी होणार आहे, परिणामस्वरूप रेट ऑफ रिटर्न कमी होणार आहे. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असेल तर अर्निंग कमी होईल इंटरेस्ट जास्त दिल्यामुळं, आणि ॲटोमॅटिक फेअर रेट ऑफ रिटर्न काय होतो, कमी होतो. नेक्स्ट, हाय कॉस्ट ऑफ प्रमोशन. जो प्रमोशन एक्सपेंडिचर आहे, प्रमोशन एक्सपेंडिचर म्हणजे काय,
इनिशियल एक्सपेंडिचर, प्रिलिमिनरी एक्सपेंडिचर जर तो जास्त झाला तर हे डेड एक्सपेंडिचर असतो तो राईट ऑफ करावा लागत असतो, त्यातून नफा कमी होत जात असतो, ते एक कारण ठरतं. देन आयडल फंड्स, जर फंड जर पडून असेल, निधी जर पडून राहत असेल, त्याचा वापर होत नसेल, तर ते सुद्धा ओव्हर कॅपिटलायझेशनचं एक कारण असतं. आयडल फंड्स, द कंपनी मे हॅव अनयुज्ड फंड्स लाईंग आयडल इन बँक्स ऑर इन द फॉर्म ऑफ लो यील्ड इन्व्हेस्टमेंट अँड देअर इज नो लाईकलीहूड ऑफ युझिंग इट्स प्रॉपरली इन नियर फ्युचर. म्हणजे जर निधी अनयूज असेल, बँकेमध्ये तो पडून असेल किंवा कमी उत्पन्न देणाऱ्या ठिकाणी जर त्याची गुंतवणूक असेल, द फॉर्म ऑफ लो यील्ड इन्व्हेस्टमेंट, कमी उत्पन्न देणाऱ्या ठिकाणी जर त्याचं विनियोग केलेला असेल, गुंतवणूक केलं असेल, किंवा देअर इज नो लाईकलीहूड ऑफ युझिंग प्रॉपरली इन फ्युचर, आणि तो जर भविष्यात वापरला पण जाणार नसेल, तर अशा वेळेला तो जो आयडल फंड आहे ते एक कॉज ओव्हर कॅपिटलायझेशनचं होऊ शकतं असतं. देन ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ॲक्वायर्ड असेट, ज्या असेट ॲक्वायर केलेले आहेत त्याचं जर ओव्हर व्हॅल्युएशन झालेलं असेल, कारण आपण व्हॅल्युएशन व्यवसाय संस्था करत असते, ते जर जास्त असेल, जास्त म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यूपेक्षा जर ते जास्त दिसत असेल, तर ॲटोमॅटिकली जेव्हा तिथं मार्केट व्हॅल्यूशी कंपॅरिझन केलं जातं, ती कंपनी ओव्हर कॅपिटलाइज दिसून येत असते. पहा, दी फिक्स्ड असेट्स, पर्टिक्युलरली गुडविल असेट, कोणती, जनरली गुडविल माइट हॅव बीन बॉट ॲट मच हायर कॉस्ट दॅन वॉरंटेड बाय सर्व्हिसेस टू बी रेंडर्ड. ज्यावेळेस इथं व्यवसाय संस्था ॲक्वायर केली जाते, गुडविलला व्हॅल्यू दिली जात असते. समटाईम्स काही वेळेला काय होतं, मच मोर दॅन अमाऊंट, ॲक्च्युअल गुडविलपेक्षा जास्त अमाऊंट दिली जाते. इथं गुडविल ही इनटँजिबल असेट असते, ॲटोमॅटिकली ही इनटँजिबल असेट रिअल व्हॅल्यूपेक्षा कमी दिसू लागते आणि ॲटोमॅटिक कंपनी काय होते, ओव्हर कॅपिटलाइज्ड ठरते. फॉल इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट्स, ज्या फिक्स्ड असेट्स आहेत त्यांच्या जर किमती कमी होत जात असतील मार्केटमधनं, रिअल व्हॅल्यू त्याची जर कमी होत असेल, तर ॲटोमॅटिक ते ओव्हर कॅपिटलायझेशनचं कारण ठरतं. फिक्स्ड असेट माइट हॅव बीन ॲक्वायर्ड ॲट अ टाईम व्हेन प्रायसेस वेअर हाय अँड नाव द प्रायसेस हॅव करेक्टेड सबस्टॅन्शियली, बट इन द बॅलन्स शीट द असेट्स आर एट शोन ॲट देअर बुक व्हॅल्यू लेस डेप्रिशिएशन रिटर्न ऑफ. सिच्युएशन काय असते, फॉल इन द असेट नेमकं काय की जर ॲट द टाईम ऑफ बूम पिरियड किंवा किमती जास्त असताना, ॲट द हाय प्रायसेस ऑफ द असेट, जर असेटच्या किमती जास्त असताना जर त्या मालमत्ता खरेदी केलेल्या असतील, परत ज्या प्रायसेस आहेत, नाव द प्रायसेस करेक्टेड सबस्टॅन्शियली, ॲटोमॅटिकली कॅपिटलायझेशन ज्यावेळेस तुम्ही ते डिसाईड करत असता त्यावेळेस काय होतं की त्याचं पुनर्मूल्यांकन केलं जातं आणि त्याची व्हॅल्यू नक्की कमी दिसते. आणि बॅलन्स शीटमध्ये ज्या तुम्ही ह्या व्हॅल्यू दाखवत असता त्या कशा असतात, ज्या प्राईसला तुम्ही खरेदी केल्या, जास्त किंमत असताना खरेदी केलेल्या असतात, डेप्रिशिएशन वजा करून त्या तुम्ही असेट दाखवता, परंतु मार्केटमधली व्हॅल्यू मात्र त्यावेळेस ती कमी झालेली असते, कमी असते, आणि मग तेच ओव्हर कॅपिटलायझेशनचं ॲटोमॅटिक काय होत असतं, कारण ठरत असतं. इनॲडिक्वेट डेप्रिसिएशन प्रोव्हिजन, जर अपुरी डेप्रिसिएशनची जर प्रोव्हिजन केलेली असेल, इफ प्रॉपर अँड ॲडिक्वेट डेप्रिसिएशन हॅज नॉट बीन प्रोव्हाइडेड ऑन द फिक्स्ड असेट, द रिझल्ट विल बी मोर प्रॉफिट इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दिस बुक प्रॉफिट माइट हॅव बीन डिस्ट्रीब्युटेड ॲज डिव्हिडंड अँड लिव्हिंग नो फंड्स विथ विच नो रिप्लेस ऑफ द असेट ॲट राईट टाईम. जर डेप्रिशिएशन कमी दाखवलं, रिझल्ट काय होतो, प्रॉफिट इथं वाढलेला दिसेल, आणि हा वाढलेला प्रॉफिट जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत असाल, ॲटोमॅटिकली तुमची काय होते, त्यातून कॅश जात असते. डेप्रिशिएशन कमी दाखवल्यामुळं पुरेशी अमाऊंट फॉर द रिप्लेसमेंट ऑफ असेट, जी पुरेशी अमाऊंट असेट बदलण्यासाठी साठली पाहिजे, आपण डिप्रिशिएशन थ्रू काय करत असतो, असेट राईट ऑफ करतो, परंतु तेवढीच अमाऊंट ॲटोमॅटिकली ती नवीन परचेससाठी साठत जात असते, ती पुरेशी अमाऊंट साठत नाही, आणि पुन्हा नवीन तुम्ही असेट इथं खरेदी करू शकत नाही, आणि जो नफा दिसत असतो तो नफा रिअल नसतो. परिणामस्वरूप सिच्युएशन कोणती निर्माण होत असते, ओव्हर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन निर्माण होत असते. हाय रेट ऑफ टॅक्सेशन, जर टॅक्स रेट जर जास्त असतील तर काय होणार आहे, जो प्रॉफिट आहे त्यातील मोठी फिगर ही ॲज अ टॅक्स पेड करावी लागते, कमी प्रॉफिट शिल्लक राहतो, रिटर्न त्यातून जो दिला जातो ॲटोमॅटिकली तो रिटर्न काय होत असतो, इथं कमी होत असतो. आणि हे एक लक्षणच आहे की रेट ऑफ रिटर्न कमी असणं हे ओव्हर कॅपिटलायझेशनचं लक्षण असतं. मग हा टॅक्स रेटसुद्धा ओव्हर कॅपिटलायझेशनला, जो हाय टॅक्स रेट आहे, जास्तीचा उच्च दरानं जर टॅक्स आकारले जात असतील गव्हर्नमेंटकडून, तर ते सुद्धा एक कारण
ओव्हर कॅपिटलायझेशनचं ठरू शकतं. देन लिबरल डिव्हिडंड पॉलिसी. जर उदार लाभांश वितरण धोरण असेल, परिणामस्वरूप काय होणार आहे की अमाऊंट ऑफ प्रॉफिट टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द शेअर होल्डर. मोठ्या प्रमाणावर तुम्ही प्रॉफिट काय कराल इथं शेअर होल्डरला देत जाल. रिइन्व्हेस्टमेंट जी आहे प्रॉफिटची होणार नाही. रिटर्न ऑटोमॅटिक त्यातून काय होत जातो इथं कमी होत जात असतो. हे सुद्धा त्याचं काय होऊ शकतं इथं कारण ठरू शकतं. आणि अंडर एस्टिमेशन ऑफ कॅपिटलायझेशन रेट. कधीकधी कॅपिटलायझेशन ज्यावेळेस इथं डिसाईड करतो आपण बघितलं 2 थिअरी आहेत. एक अर्निंग थिअरी आहे आणि कॉस्ट थिअरी आहे. ज्यावेळेस इथं कॅपिटलायझेशन तुम्ही डिसाईड करता, जो रिटर्न आहे जो तुम्ही एक्सपेक्टेड रिटर्न डोळ्यासमोर ठेवलेला असता जो एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न आहे तो जर अंडर एस्टिमेट झालेला असेल आणि त्याच्या आधारे जर तुम्ही कॅपिटलायझेशन डिसाईड केलेलं असेल तर अशा वेळेला जी स्थिती निर्माण होऊ शकते ती कशाची असू शकते इथं ओव्हर कॅपिटलायझेशनची असू शकते. म्हणजे कमी दरानं परतावा मिळेल या आधारे जर तुम्ही कॅपिटलायझेशन निश्चित केलं तर काय होणार आहे ओव्हर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन इथं निर्माण होत असते. आता याचे इफेक्ट्स काय होऊ शकतात. ओव्हर कॅपिटलायझेशन कंपनीवर परिणाम काय होऊ शकतात. ओव्हर कॅपिटलायझेशन लीड्स टू फॉलोइंग इम्पॉर्टंट इफेक्ट्स. फर्स्ट, रिड्यूस द रेट ऑफ अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द शेअर्स. अर्निंग कॅपॅसिटी जी आहे शेअरची भागांची जी उत्पन्न क्षमता आहे ॲटोमॅटिकली काय होते कमी होते. दुसरं, डिफिकल्टीज इन ऑब्टेनिंग नेसेसरी कॅपिटल टू द बिझनेस कर्स. जे न्यू कॅपिटल रेज करायचं असेल, नवीन भांडवल जर उभारणी करायची असेल तर अशा वेळेला अडचणी निर्माण होतात. का? जनरली ड्यू टू ओव्हर कॅपिटलायझेशन. आपण बघितलं की रेट ऑफ रिटर्न कमी होतो, मार्केटमधली व्हॅल्यू जी आहे ती कमी होत असते. ॲटोमॅटिकली मार्केटमधली कॅपिटल मार्केटमधली व्यवसाय संस्थेचं जे मूल्य आहे म्हणजे पत आहे क्रेडिट वर्दीनेस ते कमी होतं इन दॅट सिच्युएशन. आणि अशा स्थितीमध्ये मग जर तुम्ही कॅपिटल रेज करत असाल तर हे कॅपिटल रेजिंग पॉसिबल होत नाही, अडथळे निर्माण होत असतात. इट लीड्स टू फॉल इन द मार्केट प्राइसेस ऑफ शेअर. सो रिटर्न कमी होत असेल ॲटोमॅटिक मार्केट व्हॅल्यू जी आहे शेअर्सची ती काय होत जाते कमी होत जात असते. रिड्यूस किंवा फॉल होत म्हणजे मार्केट व्हॅल्यूमध्ये गिरावट जे आपण म्हणतो मूल्य घसरण शेअरची मार्केटमध्ये होते. नेक्स्ट, इट क्रिएट्स प्रॉब्लेम्स ऑन रिऑर्गनायझेशन. जर रिऑर्गनायझेशन म्हणजे पुनर्रचना जर व्यवसाय संस्थेत करण्याचा निर्णय घेतला तर यामध्ये काय होतात तिथं समस्या निर्माण होत असतात. कारण शेअरची व्हॅल्यू डिबेंचरची व्हॅल्यू कमी होत असते. या किमतीनं नवीन तुम्ही शेअर्स इश्यू करू शकत नाही. आपल्या कंपनीला म्हणजे संबंधित व्यवसाय संस्थेला कोण मर्ज करून घेत नाही. मर्जिंग पॉसिबिलिटीज इथं ॲटोमॅटिकली कमी होत जातात. रिऑर्गनायझेशनमध्ये काय निर्माण होतात ॲटोमॅटिकली मग प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. इट लीड्स अंडर ऑर मिसयुटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत ॲटोमॅटिक परिणामस्वरूप काय होतं त्याचं जे मिसयुटिलायझेशन आहे म्हणजे योग्य जो वापर आहे तो इथं होत नाही. अयोग्य पद्धतीनं काय होणार मग इथं निधीचा असलेला पण निधीचा मग ॲटोमॅटिकली अयोग्य वापर व्हायला लागतो. लॉस ऑफ गुडविल. ॲटोमॅटिकली गुडविलचं जे मूल्य आहे ते कमी व्हायला लागतं. नेक्स्ट, कट्स इन वेजेस. हा एक महत्त्वाचा परिणाम होतो. ओव्हर कॅपिटलायझेशनचा परिणाम काय आहे की रेट ऑफ रिटर्न अर्निंग कॅपॅसिटी कमी होते. मग अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी रेट ऑफ रिटर्न वाढवण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी परिणामस्वरूप मग वेजेसमध्ये जे कट्स आहेत म्हणजे मजुरी वगैरे कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. तो लेबरच्या दृष्टीनं घातक ठरू शकतो. नेक्स्ट, लॉस ऑफ मार्केट. ॲटोमॅटिकली मार्केट लॉस होतं म्हणजे शेअरच्या व्हॅल्यू कमी होतात. अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी वस्तूच्या किमती वाढवाव्या लागतात आणि जे मार्केट आहे ते मार्केट काय व्हावं लागतं इथं कमी व्हायला लागतं. नेक्स्ट, स्मॉल व्हॅल्यू ऑफ कोलॅटर. जे कोलॅटर म्हणजे ज्या बुक व्हॅल्यू आहेत असेटच्या किंवा मार्केट व्हॅल्यू जी असेटची आहे ही कमी झालेली असते. आपण हे ओव्हर कॅपिटलायझेशनचं लक्षण बघितलं आणि हीच असेट्स ॲज अ सिक्युरिटी देऊन जर लोन रेज करायचं असेल भांडवल उभारणी करायची असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे तीच काय झालेली असते इथं कमी असते. म्हणजे हे जे कोलॅटर आहे जे ॲज अ सिक्युरिटी म्हणून तुम्ही असेट वापरणार असाल त्याची व्हॅल्यूच काय दिसायला लागते कमी दिसायला लागते. हा एक परिणाम ओव्हर कॅपिटलायझेशनचा होत असतो. सो रेमेडीज फॉर ओव्हर कॅपिटलायझेशन. आता ह्या ओव्हर कॅपिटलायझेशनवर उपाय काय. जर कंपनी ओव्हर कॅपिटलाइज असेल तर तिला फेअर कॅपिटलाइजमध्ये कसं कन्वर्ट करायचं, कोणते उपाययोजना करायच्या त्याची आपण चर्चा करूया.
ओव्हर कॅपिटलायझेशन कॅन बी रिड्युस्ड विथ द हेल्प ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट अँड सिस्टमॅटिक डिझाईन ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. दी फॉलोइंग आर द मेजर स्टेप्स टू रिड्यूस ओव्हर कॅपिटलायझेशन. सिम्पल आहे. जर इफेक्टिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम असेल, जे कॅपिटल स्ट्रक्चर जर सिस्टमॅटिकली डिझाईन केलं, रिडिझाईन केली, तर ओव्हर कॅपिटलायझेशनवर तुम्ही मात करू शकता. सो फर्स्ट, इफिशियंट मॅनेजमेंट कॅन रिड्यूस द ओव्हर कॅपिटलायझेशन. व्यवस्थापनच प्रभावी करणं हा याच्यावरचा काय आहे, उपाय आहे. रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल विच कन्सिस्ट ऑफ हाय रेट ऑफ डिव्हिडंड. जर प्रेफरन्स शेअर कॅपिटल इश्यू केलं असेल, त्याचा जर रेट ऑफ डिव्हिडंड जर जास्त असेल, म्हणजे जो फेअर रिटर्न आहे मार्केट रेट ऑफ रिटर्नपेक्षा जर या प्रेफरन्स शेअरवर डिव्हिडंड जास्त दरानं डिक्लेअर केलेला असेल, दिला जात असेल, तर ते प्रेफरन्स शेअर काय करू शकता, इथं रिडम करू शकता. म्हणजे दॅट इज रिडम्शन ऑफ दोज प्रेफरन्स शेअर्स हुज रेट ऑफ डिव्हिडंड इज अबाव or more than fair rate of return. Then reorganization of equity share capital. जे इक्विटी शेअर कॅपिटल आहे ते काय करायचं, रिऑर्गनाईज करायचं. म्हणजे त्याची जी पार व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू आहे, पेडअप व्हॅल्यू आहे, ती काय करायची, इथं चेंज करायची. देन रिडक्शन ऑफ डेप्ट कॅपिटल. जे डेप्ट कॅपिटल आहे, म्हणजे जे कर्जाऊ भांडवल आहे, जर ते कर्जाऊ भांडवल असेल, ते काय करायचं, इथं कमी करायचं. कर्जावरचं व्याज जर कमी जायला लागलं, ॲटोमॅटिक जो रिटर्न आहे तो रिटर्न काय होतो, वाढायला लागतो. अर्निंग जे आहे, व्याज कमी झाल्यामुळं अर्निंग ते वाढीच्या स्वरूपात दिसून येत असतं, म्हणजे अर्निंग वाढत राहतं. नेक्स्ट, निगोशिएशन विथ टर्म लेंडिंग इन्स्टिट्यूशन फॉर रिडक्शन इन इंटरेस्ट ऑब्लिगेशन. हा एक उपाय असतो महत्त्वाचा. ज्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन आहेत, म्हणजे ज्या इन्स्टिट्यूशनकडून, म्हणजे बँका, फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून जर तुम्ही कॅपिटल घेत असाल, म्हणजे निधी उभा करत असाल कर्जाच्या स्वरूपात, तर हे निगोशिएशन करून, म्हणजे त्यांच्याबरोबर व्यवहार करून, चर्चा करून, जे इंटरेस्ट रेट आहेत ते कमी करून, जे इंटरेस्ट ऑब्लिगेशन आहे, व्याज देता काय करता येऊ शकते, इथं कमी करता येऊ शकते. आणि त्यातून व्याज कमी झालं की अर्निंग कॅपॅसिटी हळूहळू काय होते, वाढायला लागते. हा एक उपाय ठरू शकतो. देन रिडक्शन ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अँड लोन्स. जे डिबेंचर्स इश्यू केले जातात, जे लोन्स आहेत, ते डिबेंचर्स कमी व्याजदराने इश्यू करावेत, किंवा लोन्स ॲक्सेप्ट करत असताना हे कमी व्याजदरानं जर ॲक्सेप्ट केलं, तर ॲटोमॅटिक अर्निंग कॅपॅसिटी जी आहे, ती अर्निंग कॅपॅसिटी काय होऊ शकते, इथं वाढू शकते. तर अशा काही उपाययोजनाद्वारे हे जे अधिभांडवलीकरण आहे ते कमी करून एक योग्य भांडवलीकरणाकडं कंपनी काय करू शकते, इथं टर्न करू शकते, दिशा म्हणजे वाटचाल करू शकते.